नंतर एका कॉलनंतर एक कॉल, एका कॉलनंतर इतके कॉल येत आहेत आणि काही शिवाय येत आहेत. काही आता आमच्याही लोकांची काळजीपोटी आम्ही सोबत आहे म्हणाले येतात, पण मला कोणाचीच सतर्क साधता येत नाही. ज्यामुळे ते चॅट खरा नाही, डुप्लिकेट आहे. मला त्यात गोवण्यासाठीचा त्या दिवशी प्रयत्न झाला, मी तुम्हाला सांगितलं. तोही मी आता इथे चॅट खोटा आहे म्हणून त्याची तक्रार द्यायला आलो. आणि जी व्हायरल क्लिप झाली त्या क्लिपची सत्यता तपासून त्या क्लिपमध्ये असणारा गुन्हेगार आणि हे कुणी करायला म्हणजे तपासून त्या दोन्ही गोष्टी कारवाई करा हे सांगायला निघाला. तुमचा देखील सरपंच देशमुख करू असं तुमचा नंबर असं देखील म्हटलं काय नेमकं? मला संतोष भैयानंतर माझाच नंबर होता असं अनेक लोकांनी मी खाजगी देऊन सांगितलं होतं आणि आता सुद्धा सांगितलं आणि अनेक रेकॉर्डिंगमधून सुद्धा तसंही माझ्याकडे सगळे पुरावे. पण मला नको होतं काही गोष्टी सांगायला त्याच्यामुळं. पण ही इतकी गंभीर रेकॉर्डिंग असल्यामुळं मी तुम्हाला टाकली आणि त्याच्यातून मला संतोष भैयानंतर तुमचा नंबर होता आणि तुमचाही संतोष देशमुख असं गंभीर बोलले आणि आता काय मागणी करताय बरं, कुठं मागणी करणार प्रशासनाकडे? माझ्या जीवाला धोका आहे. मी पोलीस अधीक्षकांना सांगितले, साहेबांनी सांगितले, मी आता इथेही तक्रार देणार आहे. माझ्या जीवाला जर काय बरोबर झालं तर हे जे रोखे भरल्या जाणार आहे त्या सगळ्याची हे असेल, त्या सगळ्याची जबाबदारी असेल माझ्या ज्या जीवाला. Guys, please subscribe my YouTube channel linked in profile.